आता अवघे 70 दिवस राहिले तर आपण परेल वर्कशॉपला आहे। इकडे एक ट्रॉली दिसते तुम्हाला, खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मोरिया। बापरे कंटिन्यू पाऊस पडतो। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कंटिन्यू छत्री परेल वर्कशॉप नंतर दुसरा वर्कशॉप आहे जिथून गणपती बाप्पा मोठे मोठे गणपती बाप्पांचे आगमन होतात। आपण या पावसामध्ये कसा शूट करतोय मलाच माहिती आहे। मी बघा हा असा कारखाना आहे संपूर्ण हा मंडप वगैरे इथं रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट आहे आजची। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल। मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण आलो आहे परेलला। तर परेलला का आलो आहे तर बरेच लोक मला बोलले की अरे दादा यावेळेस वर्कशॉपचा अपडेटचा ब्लॉग नाही आला। मी बोललो नक्की काढू आपण, पण बोललो आता काय आहेच नाही वर्कशॉपमध्ये, तर बोललो काय काढायचं लवकर एवढं। सध्या आता गणपतीला पण 70 दिवस काहीतरी राहिलेत। आता गणेशोत्सवाला सुरुवात होतच चालली आहे आणि आता 70 दिवस बाकी आहेत। आज तारीख आहे 28 आणि 7 सप्टेंबरला आपले गणपती बाप्पा येतात आहे। तर चला मग आता आज सुरुवात करूया आपल्या वर्कशॉपपासून। पण आलो आहे परेलला, तर परेलला पहिलं इथून परेलच्या वर्कशॉपची सुरुवात करूया। इथे आहे कलागंध आर्ट्स आणि बरेच मूर्तिकार पण इथे मूर्तिकार आहेत मूर्त्या बनवणारे। तर पहिलं त्या वर्कशॉपची आपण अपडेट घेऊया, त्याच्यानंतर मग बरेच वर्कशॉप आहेत त्याची पण आपण अपडेट देणार आहोत। तर तुम्ही सोबतच राहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आज भरपूर पाऊस पडतो त्यामुळे मी छत्री पकडलेली आहे आणि छत्रीमध्येच इंट्रो मी शूट करतो आहे आणि भर पावसात मी आज तुम्हाला वर्कशॉपची अपडेट देणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। बस तुमचं प्रेम असू द्या आणि बस। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया। आता आलो आपण परळ वर्कशॉपच्या जवळ, आतमध्ये जाऊया, बघूया काय अपडेट। चला आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया काय काय तयारी झाली आहे। बघा मध्ये एंट्री केल्याच्यानंतर इथे छोट्या गणपती बाप्पांचा कारखाना आहे जिथे घरगुती गणपती बाप्पा भेटतील। तर आतमध्ये पहिलं जाऊया आपण। इथे कोणी नाही आहे, संपूर्ण इकडे काम वगैरे काय चालू आहे, कामकाज प्रभावळचं काम चालू आहे इकडे या साईडला। भरपूर मोठा वर्कशॉप आहे। दरवर्षी इकडे गणपती मोठमोठे गणपती असतात आणि ते या ठिकाणी मोठ्या मोठ्या ट्रॉल्या असतात। अजून काय अपडेट नाही आहे, तयारी चालू आहे। आपण आतमध्ये जाऊन बघूया। इकडे एक ट्रॉली दिसते तुम्हाला, खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मोरिया। यंदा यांचं 75वं वर्ष आहे आणि आगमनची डेट 11 ऑगस्टला आहे। तर त्याच्या पाठी अजून एक ट्रॉली आहे मलाडचा राजा। त्या 2 ट्रॉल्या इथं विराजमान झालेल्या आहेत आपल्या वर्कशॉपला। तर भरपूर धमाल येणार आहे यावर्षी आगमनाला। तर 11 ऑगस्टला तुम्ही रेडी राहा गणेश भक्तांनो। आणि इथे एक ट्रॉली आलेली आहे, इथे मंडळाचं नाव नाही आहे, परंतु बघा इथे पूर्ण आता वर्कशॉप तुम्हाला खाली दिसतोय, पण काही दिवसांनी हा वर्कशॉप पूर्ण गणपती बाप्पांच्या वर्कशॉपने पुरा गणपती बाप्पांनी सजलेला असेल। इकडे एक तुम्हाला ट्रॉली दिसत आहे बघा, परळचा विघ्नहर्ता। इथे एक ट्रॉली आहे आणि त्याच्या मागे एक ट्रॉली आहे, म्हणजे 4-5 ट्रॉल्या तर इथं येऊन वर्कशॉपला 4-5 ट्रॉल्या तर आलेल्या आहेत।
तर आता मी आहे वर्कशॉपला आणि तुम्ही पाहिलेच असेल की वर्कशॉपमध्ये बरेच ट्रॉल्या पण आलेल्या आहेत आणि कारागीर काम म्हणजे जोरात काम चालू आहे त्यांचं. आता अवघे 70 दिवस राहिले तर आता परेल वर्कशॉपला आहे आणि आता परेल वर्कशॉप तुम्हाला आता खाली दिसतोय पण येत्या काही दिवसात तुम्हाला हा परेल वर्कशॉप पूर्ण भरलेला दिसेल. तर चला आता आपण दुसऱ्या वर्कशॉपला जाऊया तिथे गणेश संकुलमध्ये, तिथं एकदा व्हिजिट मारूया. त्यानंतर मग अजून 3 वर्कशॉप आहेत, तिथेही तुम्हाला वर्कशॉपची अपडेट देणार आहोत. तर तुम्ही सोबतच राहा. रविवारी मी परेल वर्कशॉपची अपडेट दिली आहे, तर बाकीच्या वर्कशॉपला जाऊया पुढे. तर चला सोबतच राहा. तर मित्रांनो आता जस्ट आपण परेल वर्कशॉपमधून बाहेर पडलो आहे आणि आता आपण चाललो आहे गणसंकुलमध्ये जो आहे करिरोडला. आपण तिथे जाऊन तिथे गणपती बाप्पांची म्हणजे वर्कशॉपची थोडीफार अपडेट देणार आहोत तुम्हाला. तर तुम्ही सोबतच राहा आणि कंटिन्यू राहा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर चला डायरेक्ट आता गणसंकुलमध्येच भेटूया. तर मित्रांनो इकडे गणसंकुलला सुरुवात झालेली आहे. हा जो मागे गेट दिसतो तुम्हाला तिथं मोठमोठ्या गणपती बाप्पांचे इथनं आगमन होतात गणसंकुलचे. आणि त्या साईडला जो आहे ना तिथे छोटे छोटे गणपती असतात, तिकडनं जातात. आपण आता गणसंकुलच्या जवळ आलेलो आहे गेटच्या आणि इथे अरुण दत्ते मूर्तिकार यांचा बॅनर लागलेला आहे आणि याच ठिकाणी मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होतं इथून. आणि हा परेल वर्कशॉप नंतर दुसरा वर्कशॉप आहे जिथून गणपती बाप्पा मोठे मोठे गणपती बाप्पांचे आगमन होतात. आपण आता त्या साईडला जाऊया. बॅक साईडला पण आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे, तर आपण तिकडे जाऊया इथून. मित्रांनो आता आपण आहे अविघ्न पार्कच्या बरोबर समोर आणि त्याच समोर पाठी तुम्हाला मागे दिसत असेल वर्कशॉप आहे गणसंकुल. आणि बघा अविघ्न पार्क आहे आणि इथे स्टेशन आहे करिरोड आणि इथे गणसंकुल वर्कशॉप आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. बघा अर्धे काम मंडपाचं झालं नाही आहे. या ठिकाणी पूर्ण पॅक करतात हे लोक. यावेळी आम्हाला केलं नाही आहे. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत बघा इकडे, अमर आर्ट्स. आतमध्ये जाऊया आपण. त्या ठिकाणी श्री गणेश चित्रकला. अरे क्या बोलता भाई? अरे अरे भाई क्या बोलता भाई? मिल गया तू. ब्लॉग चालू आहे. तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आता इथे निखिल दादा खातू यांचा कारखाना आहे. समोर तुम्हाला आर्ट्स सार्थक आर्ट्स घरगुत्या मूर्त्या आलेल्या आहेत आणि बघा इथे बॅनर लावलेला आहे आणि इथं छोटे छोटे घरगुत्या जे गणपती असतात ना त्यांच्या इथे कारखाने आहेत. आणि समोर जो तुम्हाला दिसतोय ना समोर मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांचा कारखाना आहे. आणि चला आता पुढे जाऊया. आणि ह्या साईडला पण कदाचित एक घरगुत्या गणपतींचा कारखाना असू शकतो. बघा या ठिकाणी कामकाज चालू आहे अजून पण बरंच असे. आणि समोर मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या असतील 20-25 फुटाच्या. तर हे अर्ध काम झालेलं आहे पूर्ण, म्हणजे बरं म्हणजे पूर्ण म्हणजे बोलायला गेलं की थोडंफार काम चालू आहे. तर आता सध्या तयारी चालू आहे. मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि आता मूर्त्या वगैरे बनायला अजून रेडी म्हणजे मूर्त्या वगैरे अजून रेडी नाही झाल्यात. 70 दिवस बाकी आहेत तरी तयारी अजून जोरात चालू आहे तयारी. तर हा अशा प्रकारे वर्कशॉप आहे. बरेच म्हणजे 70% काम झालेलं आहे वर्कशॉपचं. समोर तुम्हाला दिसतोय निखिल दादा खातू यांचा कारखाना आहे आणि त्याच्यामधनं आतून गेलो की अरुण दत्ते यांचा कारखाना आहे. आणि इथं बाहेर बघा तुम्ही, हा पॅसेज कधी ओपन नसतो पण इथं पूर्ण झाकलेलं असतं. बघा समोर मोनोरेल चाललेली आहे आणि समोर तुम्हाला अविघ्न पार्क बिल्डिंग दिसते. तर हा पूर्ण पॅसेज असा झाकलेला असतो परंतु इथं ओपन ठेवलं म्हणजे हे पूर्ण मला वाटतं झाकतील काही दिवसांनी. तर चला आता आपण बाहेर जाऊया. A few moments later. तर मित्रांनो आता आपण पाहिला गणसंकुल कारखाना. आता तुम्ही पाहिलं असेल की मंडप पण अजून काय पूर्ण झालेला नाही आहे.
आणि कामकाज अजून बरंच कामकाज बाकी आहे. तर आता आपण पुढच्या वर्कशॉपची अपडेट देऊया. राजन झाड यांची तो आहे करू रोडला, डिलायर रोड साईडला. तर आपण तिकडे जाऊया आणि त्या आपण वर्कशॉपची आपण अपडेट घेऊया. काय अपडेट कुठपर्यंत तयारी झाली आहे ती पण आपण जाणून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग सतीश दादांचा कारखाना आहे जो बकरी अड्ड्याला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात पुढे रेश्माताई खातू यांचा कारखाना आहे, तिथे पण जाऊया आपण. तर चला आता तुम्ही सोबतच राहा, व्हिडिओ संपलेला नाही आहे आणि पुढे भरपूर मजा येणार आहे. चला, गणपती बाप्पा मोरया नक्की कमेंटमध्ये लिहा. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. बघा मी दिवसभर मध्ये छत्रीवरच आहे, छत्री घेऊनच व्हिडिओ शूट करतो आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे, रिमझिम. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोविंदाचा स्टॅच्यू उभा केलेला आहे थर लावताना. आपण आलो आहे डिलायर रोड साईडला आणि इथे आपलं डिलायर रोड असं नाव दिलेलं आहे. तर चला आता जाऊया पुढे. आता आपण आलो डिलायर रोडला राजन झाड दादा यांच्या कारखान्याजवळ. तर चला आपण आतमध्ये जाऊया, अपडेट काय आहे आजची पाहूया. तर चला आता आपण तिकडे जाऊया. कारखान्याची अपडेट कुठपर्यंत तयार झाली, कुठपर्यंत म्हणजे हे झालं रेडी, ते आपण बघूया. बापरे, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, आता जोरात आला. जोरात पाऊस आला, जोरात पाऊस भरपूर जोरात आलेला आहे. बघा पूर्ण धुकं झालेले आहेत. पाऊस काय सकाळपासून थांबायचं नाव घेत नाही आहे. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे राजनदादा झाड यांच्या कारखान्याजवळ. आणि तुम्ही पाहताय समोर की भरपूर पाऊस पडतो आहे. आणि या पावसामध्ये कसा शूट करतो आहे मलाच माहिती आहे. मी बघा भरपूर पाऊस पडतो आहे. चला पुढे जाऊया मंडपात, पाहूया तयारी कुठपर्यंत आली आहे. साईडला पण तुम्हाला जो मंडप दिसतो आहे ना बांधलेला, तो पण कारखानाच आहे राजनदादा झाड यांचा. समोर जाऊया आपण आधी. कारखान्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर बघा इथे समोर एक ट्रॉली दिसते आलेली आणि पुरा असा मंडप बांधलेला आहे. अजून तयारी नाही झाली मूर्त्या वगैरे बनवायला, तिकडे कामकाज चालू आहे थोडंफार. हा असा कारखाना आहे संपूर्ण. इकडे गाड्या बिड्या लागलेल्या आहेत पार्किंगला. मग थोड्याच दिवसात हे गाड्या पण हटतील इकडनं आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या दिसतील. आता चला आपण बाहेर जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आता आपण राजनदादा झाड यांच्या कारखान्याजवळ होतो आणि आतमध्ये अजून तयारी काय नाही झालेली आहे, पण आपण ह्या साईडला पण जाऊन बघूया. तिकडेही दादांचा कारखाना आहे, तर तिकडे बघूया तयारी कुठपर्यंत झालेली आहे, ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही व्हिडिओमध्ये सोबतच राहा. इथून जसं बाहेर आलो की इकडनं आपल्याला सरळ जायचं आतमध्ये. इकडून जाऊया आतमध्ये. सरळ जायचं समोर. बघा इकडे मूर्त्या दिसतात तुम्हाला गणपती बाप्पांच्या. तर जवळ जाऊन आपण व्हिडिओ शूट करूया. कुठपर्यंत तयारी झाली तुम्हाला अपडेट देतो. राजनदादा झाड यांची दुसरं साईड आहे, मूर्त्यांचं काम चालू आहे. आपण आतमध्ये जाऊन शूट नाही करणार कारण की बाहेरनंच थोडंफार दाखवतो की अशी तयारी बाकी आहे, अजून म्हणजे भरपूर काम बाकी आहे. चला आता थोड्या दिवसांनी आपण पुन्हा एकदा इथे येऊया अपडेट द्यायला. पाऊस पण भरपूर पडतो आहे. चला आता आपण बाहेर जाऊया पुढच्या कारखान्याजवळ. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलात राजनदादा झाड मूर्तिकार, सुप्रसिद्ध मूर्तिकार राजनदादा झाड यांचा कारखाना. तर तिथेही म्हणजे मंडप बांधलेला आहे. गणपतीला सुरुवात अजून झालेली नाही आहे, तर तिथं पण बरंच काम वगैरे बाकी आहे. आणि म्हणजे 2 महिने 3 महिने बाकी आहेत अजून, तरी पण थोडंफार म्हणजे मंडप बांधलेलं आहे, तयारी वगैरे थोडी बाकी आहे. तर ती पण आपण अपडेट जाणून घेतली. तर आपण चाललो आहे आता बकरी अड्ड्याला. इथून
हा जो कारखाना होता हा डिलाईट रोडला होता, राजनदादा झाड यांचा कारखाना. आता आपण इथून जाणार आहोत भायखळा बकरी अड्ड्याला. तर चला आता आपण ती पण अपडेट देऊया कुठपर्यंत म्हणजे वर्कशॉपची तयारी झालेली आहे, गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झालेली आहे ते जाणून घेऊया आता बकरी अड्ड्याला. आता आपण सरळ चालत चाललो आहे बकरी अड्ड्याजवळ आणि आता वाजले तर 1:30 आणि आपण सुरुवात कधी केली होती 11 वाजता. 11 वाजता सुरुवात केली होती ब्लॉग बनवायला. तर आता 1:30 वाजला आहे, पाऊस भरपूर आहे. सरळ चालत आपल्याला जायचं बकरी अड्ड्याजवळ. तिथे वर्कशॉपची आपण अपडेट घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढे रेश्माताई खातू यांचा पण वर्कशॉप आहे, तिकडे जाऊया. बापरे, कंटिन्यू पाऊस पडतो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कंटिन्यू छत्री पकडताना दिसलो असेल, कारण की भर पावसात मी आज कारखान्याची शूट करतो आहे आणि काय प्रॉब्लेम नाही. गणपती बाप्पासाठी काय पण, कारण गणपती बाप्पांसाठी आपण गर्दीमध्ये शूट करू शकतो. तर मग पाऊस काय चीज आहे. पावसामध्ये तर भरपूर वेळा शूट केलेलं आहे, तर हे नथिंग आहे. तरी पण मी बोललो की आज काही पण करू, पाऊस असो नाही जाऊ पण जाणारच आणि आज आपल्याला शूट करायचाच आहे. त्यामुळे संपूर्ण तुम्हाला वर्कशॉपचे अपडेट देणार आहोत आणि म्हणून त्यामुळे सोबतच राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा. हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेत राहील, तर प्लीज आपल्या भावाला थोडी साथ द्या बस. आणि गणपती बाप्पा कमेंटमध्ये नक्की लिहा. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे गजमुख आर्ट्स या गणपती कारखान्याजवळ आणि बघा तुम्हाला समोर दिसत असेल मंडप वगैरे आता बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि समोर बघा इकडे लाकडं आहेत. तर काही दिवसांनी तुम्हाला इथं मंडप उभारलेला दिसेल. आणि गजमुख आर्ट्स या म्हणजे मूर्तिकाराचे नाव आहे सतीशदादा वलिवडेकर. हे यांचा हा कारखाना आहे, जे मुंबईच्या राज्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत सतीशदादा. थोड्याच दिवसांनी हा कारखाना रेडी झाला तर पुन्हा एकदा आपण इथे येऊ विजिट मारायला. तर बघा अशी अपडेट आहे आज. तर एवढा कारखान्याचा हा आपण आलो आहे बकरी अड्ड्याला. ही अशी अपडेट आहे आजची. तर सतीशदादांचा कारखाना पाहून झाल्याच्या नंतर आपण आता जाणार आहोत पुढे. इथे एकही ट्रॉली अजून आलेली नाही आहे, तर थोड्याच दिवसात ट्रॉल्या वगैरे पण यायला सुरुवात होईल. आणि आता हा तुम्हाला वर्कशॉप दिसतो ना, हा तो भरपूर मोठा असतो इकडे. तर चला आता आपण पुढे जाऊया. भरपूर पाऊस वगैरे येतो आहे, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. चला पुढे जाऊया. इथून पुढे आपल्याला रेश्माताई कारखाना भेटेल, रेश्माताईचा, जिथे चिंचपोकळीचा चिंतामणी साकार होणार आहे. आणि ताडदेवता राजा असे जे दिग्गज मंडळ आहेत ते तिकडे बनणार आहेत. पाऊस 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 सगळं आभाळ पूर्ण भरलेलं आहे बाबा. पावसाचं काय कमी व्हायचं नाव नाही आहे. थोडं पुढं चालत आल्याच्यानंतर रेश्माताई यांचा कारखाना दिसतो आपल्याला. पण आता पाऊस एवढा पडतो आहे की कारखाना एवढा लांब दिसतच नाही आहे. संपूर्ण भिजलेले तिकडे माझे. चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, सतीशदादाच्या कारखान्याच्या इथून सरळ आल्याच्या नंतर आपल्याला बघा हा इथे मोठा असा मंडप दिसत असेल. तर हाच तो स्टुडिओ विजय आर खातू, म्हणजे अर्थातच रेश्माताई यांचा कारखाना, रेश्मा खातू यांचा कारखाना. तर हा भला मोठा मंडप बांधलेला आहे. इथे चिंतामणी यावर्षी साकारणार आहे आणि ताडदेवचा राजा वगैरे पण. तर बघा हा तुम्हाला मंडप दिसत असेल, हा पूर्ण पॅकिंग केलेला आहे बघा इथे. आणि आतमध्ये काहीही तयारी झालेली नाही आहे, तर आतमध्ये जाऊन काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मी बाहेरनं तुम्हाला दाखवतो आहे अपडेट. तर संपूर्ण हा मंडप वगैरे इथं रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे ही अपडेट आहे आजची. तर आता आपण आहे बकरी अड्ड्याला. इकडनं आता सरळ गेलात तर भायखळा स्टेशन लागेल आणि इथं गेला तर चिंचपोकळी स्टेशन आणि बरोबर मध्ये हा वर्कशॉप आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला आजच्या वर्कशॉपचे व्हिडिओ कसे वाटले
जे मी तुम्हाला अपडेट दिले आणि असेच अपडेट तुम्हाला देत राहू मी गणपती टेस्टवर. आणि आता सुरुवात झालेली आहे गणेश उत्सवाची आणि 70 दिवस बाकी आहेत. तर मी आता आहे रेश्माताई यांच्या कारखान्याजवळ. तर तुम्हाला स्टार्टिंगला मी दाखवलेले पहिले वर्कशॉपपासून आपण सुरुवात केली होती. पहिले वर्कशॉपपासून सुरुवात केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट आलो गणेशंकुलमध्ये. अरुण दत्तेच्या कारखाना आपण बाहेरून तुम्हाला दाखवला आणि त्यानंतर गणेशंकुलमध्ये गेलो. गणेशंकुलमधनं अपडेट दिली. त्यानंतर मग आपण राजनदादा झाड यांच्या पण कारखान्याजवळ गेलो. त्यानंतर मग आपण सतीश दादा यांचा पण कारखाना पाहिला. तिथं पण बरेच काम बाकी आहे आणि सुरुवात नाही झाली आहे. आणि त्यानंतर रेश्माताई खातू. मग तब्बल आपण 6 मोठे मोठे कारखाने गणपती बाप्पांचे पाहिले मुंबईमधले. तर हा ब्लॉग नक्की आवडला असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखी टाका कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी पावसामध्ये भरपूर शूट केला आज अपडेट देण्यासाठी. मी पूर्ण भिजलेलो आहे आज. भरपूर जोरात पाऊस पडतो कंटिन्यू. थांबायचं काय नाव घेत नाही आहे. तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि आपल्या पेजला पण नक्की फॉलो करा. माझा गणराया म्हणून आपला पेज आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईलच. आणि आपला डिस्प्लेवर तुम्हाला फोटो दिसतोय तोच आपला पेज आहे. तर नक्की फॉलो करा. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. गणपती बाप्पा मोरया. रेश्माताई यांचा कारखाना पाहिल्याच्या नंतर इथे पण एक वर्कशॉप आहे. इथे पण 10-12 फीट गणपती बनणार आहेत. तर हा त्याचा कारखाना आहे. आणि आपण गेल्या वर्षी हा वर्कशॉपचा व्हिडिओ काढला होता. आणि त्याच्या पुढे पण म्हणजे घरगुती गणपती म्हणजे कारखाने इथे म्हणजे याचा मंडप बांधलेले आहेत. तर असा हा वर्कशॉप आहे इकडनं. आता चला आपण इकडनं जाणार आहोत घरी.